सांगलीच्या वाळवामधील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यावर संचालक सभासदांचे ठिय्या आंदोलन. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत वैभव नाईकवाडी यांच्या राजीनाम्याची ठिय्या आंदोलनातून मागणी. सांगलीच्या वाळव्यातील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यावर काही संचालक आणि सभासदांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांच्यावर गैरकारभाराचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 20 वर्षात केलेल्या कारभारातून कारखान्यावर प्रचंड कर्ज उभं राहिले. शिवाय वैभव नाईकवाडी यांनी आपल्या काही नातेवाईकांना कारखान्यामध्ये घेतलं आहे. साखर चोरीतून मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे असा आरोप आता त्यांच्याच घरातील मंडळी ज्येष्ठ बंधू किरण नाईकवाडी, पुतण्या केदार नाईकवाडी आणि गौरव नाईकवाडी हे करत आहेत. त्यामुळे वैभव नाईकवाडी यांनी कारखाना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी कारखाना क्षेत्रातील काही दिवसांपासून काही संचालकांना घेऊन ठिय्या आंदोलन देखील केलं जात आहे. दरम्यान या सगळ्या आरोपावर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी यांनी आरोपांना उत्तर देत राज्यात सगळी साखर कारखानदारी ही अडचणीत आलेली आहे. सध्या कर्ज काढूनच कारखाने चालवावे लागत आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हुतात्मा कारखान्यावर काही प्रमाणात कर्ज झाल्याचं स्पष्टीकरण वैभव नाईकवाडी यांनी दिलेलं आहे. तसेच अन्य आरोप हे वैयक्तिक स्वार्थासाठी आणि कौटुंबिक कारणातून केले जात आहेत असं देखील वैभव नाईकवाडी यांनी स्पष्ट केलेलं आहे. नमस्कार, मी केदार नाईकवाडी, हुतात्मा कारखान्याचा मी सभासद आहे. कारखान्यामध्ये जो साखरेचा अवैध साठा आहे त्याच्याबद्दल आम्ही 4 डिसेंबर 2025ला RJDमध्ये तक्रार दाखल केलेली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने RJD विभागाने जी चौकशी केली त्याचा अहवाल एप्रिल महिन्यामध्ये आला आणि त्या अहवालामध्ये क्लिअरली त्यांनी नमूद केलेलं आहे की साखर साधारणतः 16,000 क्विंटलच्या आसपास साखर साठा एक्सिस आहे आणि तो रेकॉर्डवर कुठेही नाही आणि त्याबद्दलच आमचं आंदोलन आहे. गेल्या 10 वर्षात याच पद्धतीनं चेअरमन आणि चीफ केमिस्ट यांनी संगनमतानं जवळपास 170 कोटी रुपयाच्या आसपासची साखर रिकव्हरी कमी दाखवून इलिगल पद्धतीनं बाहेर काढलेली आहे. त्याचबरोबर चेअरमन यांनी कलम 57 याचं उल्लंघन करून स्वतःच्याच कंपनीला साधारणतः 3 लाख क्विंटलच्या आसपास कारखान्याची साखर कमी दरात विक्री केलेली आहे. त्या कंपनीची साधारणतः 800 कोटीच्या आसपास उलाढाल आहे. कारखान्यावर याचा जास्त भार पडून कारखाना गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये 400 कोटी रुपयेपेक्षाच्या जास्त कर्जात लोटला गेलेला आहे आणि ह्याचमुळं आम्ही गेले 15 दिवस इथं आंदोलनाला बसलो आहे आणि आमची इथं एकच मागणी आहे की चेअरमन यांनी आता नैतिकतेच्या आधारावर चेअरमनपदाचा राजीनामा द्यावा आणि थांबावा. हुतात्मा पॅटर्न जो नागातानाने उभारला त्याला किती मोठा हा धक्का आहे ज्या पद्धतीचा आरोप भ्रष्टाचाराचे आहे? नक्कीच हुतात्मा पॅटर्नला हा भरपूर मोठा धक्का आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही ह्याची सातत्यानं वार्षिक सभेमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्या सभासदांच्या पुढं खऱ्या बाबी आम्ही आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितचपणानं हुतात्मा संकुलात अशा गोष्टी होणं हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नाईकवाडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. ह्या कारखान्यानं अण्णासाहेबांनी महाराष्ट्राला ह्या कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका आजपर्यंत ठेवली. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपण दर देऊ शकतो हे या कारखान्यानं सिद्ध करून दाखवलं. ह्या कारखान्यामार्फत अण्णांनी पाणी चळवळ असेल, धरणग्रस्तांच्या चळवळी असतील, दीनदलित असतील, सर्व छोट्या मोठ्या घटकांना न्याय द्यायची भूमिका ह्या ठिकाणी ठेवली आणि ही इतकी चांगली परिस्थिती असतानासुद्धा विद्यमान चेअरमननी ह्या ठिकाणी 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कारखान्याचं 100 कोटीच्या पुढं ठेवी होत्या त्या कारखान्यावर 400 कोटीच्या पुढं नेऊन कर्ज ठेवलं. ही अतिशय आमच्या सर्वांच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे. अण्णासाहेबांचं नाव असेल, ह्या कारखान्याचं नाव असेल, चळवळी असतील, ह्या सगळ्यांनाच एक हानिकारक किंवा यांचं नाव घालवायचं काम ह्या ठिकाणी चेअरमननी केलं. चेअरमन आत्ता पदावनं लगेच थांबले पाहिजेत म्हणून हे आंदोलन आहे. व्हाईस चेअरमन आहेत, 15-16 संचालक इथं ह्या ठिकाणी बसून आहेत
रोज ह्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पदावनं थांबलं पाहिजे. कारखान्यावर कर्ज होतं आणि वैयक्तिक प्रॉपर्ट्या मोठ्या होतात. हे अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, अतिशय सभासदांच्या दृष्टीनं हानिकारक गोष्ट आहे. ज्या अण्णासाहेबांनी त्यागातून, विचारातून हा कारखाना उभा केला, त्या कारखान्याला एक डाग लावायची भूमिका चेअरमननी घेतलेली आहे. आणि चेअरमन पदावनं जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आता सध्या परिस्थिती वैयक्तिक का म्हणता, विषय हे इकडं तिकडं भरकटले जातात. मुळात मुद्दा काय आहे? 400 कोटीच्या पुढं कर्ज कसं झालं, वैयक्तिक मोठ्या प्रॉपर्टी इतक्या कशा झाल्या, आणि तुम्ही पदावनं थांबणं. ज्यावेळी इतके संचालक एकत्र येत असतील, इतक्या हजारोच्या रोज ते संध्याकाळी 2-3 हजार दिवसभर इथं ह्या ठिकाणी लोक बसलेले असतात, ही सगळी जर तुम्हाला थांबा म्हणत असतील तर ते तुमची नैतिक जबाबदारी आहे ना, थांबलं पाहिजे आपण. वास्तविक पाहता माझ्या बंधू आणखी माझे 2 पुतणे यांच्याकडून कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप केले जात आहेत. काही माध्यमांच्यामध्ये सुद्धा त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक ह्या बातम्या आणल्या जात आहेत. वास्तविक पाहता ज्या वेळेला उद्योग आणि घर ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं चुकीचे आहे. घरातले प्रश्न हे घरातच संपायला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून जवळपास 15 ते 20 वेळेला मी घरी स्वतः जाऊन या बाबतीमध्ये चर्चा केलेल्या आहेत. मात्र आजच्या या एकूण परिस्थितीचा परिणाम उद्योगावरती आरोप व्हायला लागले आहेत, हे चुकीचं आहे. यासाठी मी सुद्धा जवळपास आठवडाभर थांबलो की बाबा मी प्रमुख आहे आणि ह्यांना काहीतरी विचाराची कुवत येईल चांगली आणि हे थांबेल कुठंतरी म्हणून. पण यांच्याकडून रोज एक नवीन अध्याय चालू आणि यामुळं या उद्योगाचा गैरसमज पसरायला नको म्हणून यावरती बोलणं क्रमप्राप्त झालं. आत्तापर्यंत पद्मभूषण नागनाथ अण्णांनी अत्यंत कष्टानं कारखान्याची उभारणी केली. त्याचबरोबर मी स्वतः कॉलेज संपल्यानंतर 10 वर्ष कोणत्याही पदावरती न राहता या ठिकाणी कामकाजात आलो. मी दूध संघाचं मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन अण्णांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतलं. त्याचबरोबर हुतात्मा सहकारी बँक मी सुरू केली, हुतात्मा बाजार मी सुरू केला, पतसंस्था जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, छोट्या मोठ्या पाणीपुरवठा योजना ह्या 40 मी सुरू केल्या. त्यामधल्या काही बंद होत्या, त्यांना फायनान्स करून त्या कार्यान्वित केल्या आणि काही नवीन पूर्ण केल्या. एकूण यामागचा हेतू एक, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्याचं ऊसाचं उत्पादन वाढावं आणि कारखान्यालासुद्धा ऊस उपलब्ध व्हावा, ह्या प्रामाणिक हेतूनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्याचबरोबर हुतात्मा दूध संघाचं सुद्धा मी रजिस्ट्रेशन केलं. 1.25 लाख लिटर त्या दूध संघाचं कलेक्शन होतं, ते आज 20,000वरती आलं. 5, 15, 25 या तारखांना बिल दिलं जायचं, ते आज 8-8 आणि 10-10 बिलंसुद्धा दिली गेलेली नाहीत. ठेकेदारांची बिलं दिली गेलेली नाहीत, नोकरांचे 4-5 महिने पगार नाहीत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या आहेत आणि ही प्रथा हुतात्मा साखर कारखान्यात यायला नको म्हणून खूप रोखायचे यांचे बाकीचे उद्योग प्रयत्न केला, पण ते प्रयत्न हाणून पाडायचं, दमदाटी स्टाफला करायची, अधिकाऱ्यांना करायची, या पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू आहे आणि हे चुकीचं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.